खूनाच्या आणि इतर अनेक गुन्ह्यातील आरोपीची जामखेड पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे। प्राणघातक हत्यारानं नागरिकांना मारहाण करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणं, खून करणं तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं आदी प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या विविध गुन्ह्यातील आरोपी सागर मोहोळकर याला जामखेड पोलिसांनी पकडून नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली आहे। फिर्यादी सलमान सुलेमान शेख राहणार सदाफुले वस्ती जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली की 30 मे 2025 रोजी पहाटे 5:30च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे 7 फिटनेस क्लब जिम पंचायत समिती समोर जामखेड येथे जिम करीत असताना तेथे आरोपी सागर मोहोळकर हा त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, तू जिम मध्ये उशिरा का आला? असं फिर्यादी सलमान शेख यांना शिवीगाळ करत गालावर चापट मारली आणि जीवेठार मारण्या हेतू त्यांना कमरेला धरून वर उचलून डोक्यावर आणि मानेवर फरशीवर जोरात आपटत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। संबंधित आरोपी सागर मोहोळकर हा कोणत्याही प्रकारचं काही एक काम धंदा करत नाही। तो अत्यंत नंगट, धाडसी आणि खुणशी वृत्तीचा आहे। तसेच त्याच्या साथीदारांच्या मदतीनं तो लोकांमध्ये दहशत निर्माण करत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करत असतो। त्यानं यापूर्वी जेलमध्ये अटक असताना एका आरोपीचा खून केला। त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहे। गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सागर मोहोळकर फरार राहून त्याचं अस्तित्व लपवत होता। अशा गुन्हे करण्याच्या वृत्तीमुळे जामखेड तालुक्यात आणि परिसरात त्याची मोठी दहशत निर्माण झाली होती आणि जनतेच्या शारीरिक भय आणि धोका निर्माण झाला होता। पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, प्रभारी अधिकारी जामखेड पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित आरोपी सागर मोहोळकर हा 7 फिटनेस जिम येथे येणार आहे। अशी माहिती मिळाल्याने त्यांनी जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तयार केलं आणि त्यांना योग्य सूचना दिल्या। त्यानुसार कारवाई करत पोलीस पथकाने आरोपी सागर मोहोळकर याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय। तर त्याला जामखेड कारागृहामध्ये न ठेवता त्याला न्यायालयाच्या परवानगीनं पोलीस बंदोबस्तात मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे त्याची रवानगी केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहिल्यानगर।